बोल रे बाबा, बोल इकडे 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 बघून बोल. हा बोल. बाबासाहेब आंबेडकरांची विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. नहीं करू शकत, डान्स तर आहे नाही पण मोर्चे आहेत. हातात एक झेंडा घ्यायला पाहिजे होता. सेल्फी जरूरी है.
पनवेलवरून कसे मार्गे कन्नड मार्गे निघाली एक त्यांना
त्यांना वंदन करणार आहोत आणि त्यानंतर आपण सभेला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे आता सर्वांना आव्हान आहे की आपण शांततेमध्ये या सभेला सहकार्य करायचं आहे. आपल्या मोर्चांच्या मागण्याचं निवेदन आपण करणार आहोत. त्यामुळे आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धपुतळ्याला आपण पुष्पहार टाकलेला आहे. अनीसभाई कुरेशी मुस्लिम समाजाच्या मायनॉरिटीच्या वतीने या ठिकाणी प्रेसवाले जरा इकडे या डायसला जागा करा. मी सन्माननीय सभेला संबोधन करण्यासाठी अल्पसंख्याक समाजाचे मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी माननीय अनीसभाई कुरेशी यांना विनंती करतो की त्यांनी सभेला सुरुवात करा. या ठिकाणी माननीय भंतेजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करीत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा. आता अनीस कुरेशी मुस्लिम समाजाच्या वतीने सभेला संबोधित करतील केवळ 3 मिनिटांमध्ये. संविधान सम्मान मोर्चे में आज बड़ी तादाद में शिरकत फरमा तमाम बहुजन समाज आज हम संविधान के सम्मान के लिए ही नहीं अपने आत्मसम्मान के लिए जमा हुए हैं. वो आत्मसम्मान जो हमें महापुरुष भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया, और यही संविधान है जो हमें इस देश में जोड़े रखने का काम करता है. मैं आपसे कहना चाहता हूं, डॉक्टर बाबा साहब ने इस संविधान के धागे में कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक हिंदुस्तान के हर एक प्रांत, हर एक जात, हर एक धर्म के मोतियों को एक माला के रूप में इस संविधान के धागे से जोड़ा रखा है. मगर कुछ फिरका परस्ती ताकतें इस संविधान के धागे को तोड़ने का काम कर रही है. मैं उनसे कहना चाहता हूं कि अगर संविधान के इस धागे को आप लोगों ने हाथ लगाने की कोशिश की तो ये जो समाज जो मोतियों की जैसा हिंदुस्तान में जुड़ा है वो बिखर के रह जाएगा. ये डॉक्टर बाबा साहब की ही कल्पना है जो इतने सालों तक इस भारत देश में हर एक समाज को एकता, अखंडता, भाईचारे के साथ जोड़े रखा. मेरे दोस्तों, आज की परिस्थितियां बहुत ही कठिन है क्योंकि जो फिरका परस्ती ताकतें हैं, जो इस हुकूमत में नुमाइंदे हैं, वो इस कुर्सियों पर शपथ तो लेते हैं, कसम तो खाते हैं कि हम संविधान की रक्षा करेंगे, संविधान के तहत हर एक जाति को न्याय देंगे, उनके हित में फैसला करेंगे. मगर वो ऐसा नहीं कर रहे क्योंकि उनके फैसले उनके निजी नहीं है. उनमें जानता हूं और सारी दुनिया जानती है कि कुर्सी पे बैठे हुए आला अधिकारियों के फैसले नागपुर में बैठे हुए विद्रोही कर रहे हैं. इन सबसे हमारा मुकाबला है. आज मुस्लिम समाज, बहुजन समाज, जितना भी पिछड़ा हुआ तबका एक साथ इस धरती पर जो जमा हुआ है, मैं सबको नीला सलाम करता हूं. ये नीला सलाम इसलिए है क्योंकि ये क्रांति का प्रतीक है, एक रेवोल्यूशन की निशानी है. हमें नई क्रांति लाना है अपने देश में. मैं इस मंच से मुस्लिम समाज को एक दावत देना चाहूंगा, अपील करना चाहूंगा कि आज जिस तरह का माहौल हमारे साथ हो रहा है, उसके लिए इस मंच से मैं अपील देता हूं, तेरी हस्ती ना मिट जाए ना तू गुमनाम हो जाए. तेरी हस्ती ना मिट जाए
न तू गुमनाम हो जाए, मुसलमान उठ कहीं तेरा ना ये अंजाम हो जाए। तेरी हस्ती ना मिट जाए, न तू गुमनाम हो जाए, मुसलमान उठ कहीं तेरा ना ये अंजाम हो जाए। कहाँ सीने में डर रहता है किसी ईमान वालों के, चले आओ शहादत का अब एक जाम हो जाए। मेरे दोस्तों, जिस तरह से आज माहौल कर रखा है, अल्पसंख्यकों के अधिकारों को वंचित कर रखा है, आप जानते हो, ये मैं नहीं कहता, रंगनाथ मिश्रा की रिपोर्ट कहती है कि मुसलमान आज हिंदुस्तान में पिछड़ों से भी पिछड़ा हो चुका है, उन्हें आरक्षण की जरूरत है। ये मैं नहीं, जस्टिस सच्चर कमेटी की रिपोर्ट कहती है कि मुसलमानों को आरक्षण देना चाहिए। ये मैं नहीं, महमूदुर रहमान कमेटी की रिपोर्ट कहती है कि मुसलमानों को, पिछड़ों को अगर सामान्य धारा में लाना है, मूल अधिकार देना है, उनका विकास करना है, तो उन्हें आरक्षण देने की जरूरत है। और आज मुझे खुशी है कि इन समितियों के साथ हर एक जाति, हर एक तबका आज मुसलमानों के आरक्षण की बात कर रहा है। मैं शुक्रिया अदा करता हूं दलित समाज का, जिन्होंने घोषणा की कि मुस्लिम समाज को 5% आरक्षण मिले। मैं उनका शुक्रिया अदा करता हूं। मेरे दोस्तों, ये लड़ाई हमारे हक के लिए है। हम एक हैं और एक रहेंगे इंशाअल्लाह। मेरे दोस्तों, आज जिस तरह का माहौल इन्होंने बना रखा है पूरे देश में, मैं आपको कहना चाहता हूं, देखिए कि आज सबसे बड़ा हमारे सामने जो सवाल है वो है कॉमन सिविल कोड का। डॉक्टर बाबा साहब ने हर धर्म को, हर समाज को अधिकार दिया है कि वो अपने हिसाब से इस संविधान के तहत अपनी पूजा कर सकता है, अपनी इबादत कर सकता है, मगर कुछ फिरका परस्ती ताकतें ये अधिकार हमसे छीनना चाहती है, मगर हम ऐसा हरगिज होने नहीं देंगे। एक शेर के साथ मैं अपनी बात कहूंगा और वक्त आपके बीच बोलने के लिए है। एक ही मेरी बात, ये मेरा मैसेज है कि अपनी जान बचाओ और ईमान बचाओ, अपने देश की तहजीब और पहचान बचाओ। जो दर्जा देता है एक समान काम को, बाबा साहब का वो संविधान बचाओ। यानंतर आदरणीय वनिता हिंदी से संबोधित करते हैं। एक मिनिट एकच बोला, बाकी कोण नाही बोलणार. जायचं हे लोक बसले संविधान सन्मान या मोर्चामध्ये सामील झालेल्या सर्व जाती धर्माच्या भीम सैनिकांना आज आपण हजारांच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभाग झालेले आहात. उन्हामध्ये तळमळत बसलेले आहात. बंधुजन हो, या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु फक्त 3 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. परंतु मी 3 मिनिटं घेणार नाही. मी एवढं सांगू इच्छिते की जातीयवादी संघटना घटना बदलण्याचं काम करत आहेत आणि अट्रॉसिटीचा कायदा जो बंद करण्यात येणार आहे त्याला आम्ही सर्वजण स्वागत करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आणि म्हणून कुणाची हिंमत असेल त्यांनी अट्रॉसिटी कायदा रद्द करून दाखवावा. हे भीम होणार नाही. बंधुजनो, जाता जाता एवढं सांगू इच्छिते की आपण भीमा आम्हाला बाबासाहेबांनी कायदा शिकवलेला आहे आणि आम्ही कायदा पाळणारी लोक आहोत, नाहीतर आम्ही कुणाला कमी नाहीत. आपल्याला पुन्हा पुन्हा आम्ही भीमा कोरेगावची आठवण करून देतो आणि आत्ताच आमच्या चिमुरड्यांनी सांगितलेले. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छिते की आपण सर्वजण सहभागी झालात एवढं बोलू इच्छिते आणि माझे 2 शब्द आटोपते. जय भीम. जय. मी मोर्चामध्ये सर्व उपस्थित असलेल्या बंधू भगिनींना एक विनंती करतोय की आजचा हा मोर्चा अभूतपूर्व मोर्चा आहे आणि सकाळी 10 वाजल्यापासून आपण इथं उन्हात ताटकळत आहात.
त्यामुळे आम्ही सगळ्या आयोजन समितीने ठरवलेलं आहे की आता फक्त आणि फक्त आपल्या मोर्चाचे आयोजक श्यामदादा गायकवाड हे एकटे बोलतील आणि मोर्चाचा समारोप होईल. कारण आपल्या सगळ्यांचा मुलामध्ये असण्याचा विचार करता जगातील शास्त्रज्ञांचे गुरु ज्यांनी विश्वाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला ते महाकारुणी तथागत भगवान गौतम श्यामदादाला प्रवेश श्यामदादांना विनम्र येण्यासाठी रस्ता मोकळा करा. माईक बंद कर दे. सर्वांना विनम्र अभिवादन करून आज आपण संपूर्ण फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे योद्धे म्हणून मराठा क्रांती मोर्चा त्यांना शान करण्यासाठी आणि त्यांची ज्यांनी लूट केली त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर आणण्यासाठी आजच्या या मोर्चाचं आयोजन आहे. या ठिकाणी आपण 2 ते 2.5 लाखाच्या संख्येने आलेले आहात. ही खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ताकद आहे. आज हे म्हणतात ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा. मी असं म्हणतो की मला खून करायचे आहे, तुम्ही 302चा कायदा रद्द करा. आता 302चा कायदा असं यांना आमच्यावर अत्याचार करायचे आहेत म्हणून यांना ॲट्रॉसिटीचा कायदा नको. यांनी संविधानाला विरोध केला, यांनी रिझर्वेशनला विरोध केला, यांनी ॲट्रॉसिटी कायद्याला विरोध केला, यांनी सातत्यानं आपल्याला विरोध केलेला आहे. आता आपण सगळे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून आपण आता ॲटिट्यूड मध्ये आलो पाहिजे. एक मराठा 11 लाख करोडचा मालक मराठा हे यांचा आपण एकमत करण्यासाठी देशाची मानणी घेण्यासाठी आपल्याला हे ताब्यात घ्यायचं आहे. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. हॅलो विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. देखो अपनी आंखों से, अरे देखो अपनी आंखों से, अरे देखो अपनी आंखों से. छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजश्री शाहू महाराजांचा, क्रांतिबीर ज्योतिबा फुलेंचा. सन्मान मोर्चा जिंदाबाद, सन्मान मोर्चा जिंदाबाद. बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, आंबेडकरी जनतेच्या एकजुटीचा. SC, ST, OBC, भटके विमुक्त, अल्पसंख्याक अन्यायविरुद्ध कृती समितीचे मुख्य निमंत्रक माननीय श्यामदादा गायकवाड सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांना संबोधित करतील आणि सभा समाप्त होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुलेंचा, संत रोहिदासांचा. जय भीम, जय भीम, जय भीम. अण्णाभाऊ साठेंचा,
मनपूर्वक स्वागत करतो. आक्रोश दाखव, आक्रोश. तुम्ही आज जातीयवादी शक्तींना जी ताकद दाखवून दिलेली आहे आणि आंबेडकरी एकत्रित आल्यानंतर हे शांततेचं आणि ताकदीचं दर्शन घडू शकतं याची प्रचिती आज दिल्याबद्दल ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा आणि नव्या मुंबईतून आलेल्या तमाम आंबेडकरी जनतेचं एक संयोजक म्हणून मी मनपूर्वक स्वागत करतो. तुम्ही टळटळीत उन्हामध्ये उभे आहात त्यामुळं माझं भाषण झालं की आपला हा मोर्चा आपण समाप्त करणार आहोत आणि शांततेनं आपण आपल्या आपल्या शहरांमध्ये गावांच्या मध्ये जाणार आहोत. या सभेसाठी अण्णा रोकडेजी इथे आलेले आहेत, किरण चन्नेजी आहेत, वसई विरारचे माजी महापौर रुपेशजी जाधव आहेत, डॉक्टर अरविंद उबाळे आहेत, रमेश भोईर आहेत, काशीनाथ कांबळे आहेत, नरेंद्र गायकवाड आहेत रायगडचे, भास्कर वाघमारे ठाण्याचे आहेत, सुधाकर सोनवणे महापौर नव्या मुंबईचे इथे या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत. ॲडव्होकेट राजे गायकवाड ज्यांनी ठाणे शहरामध्ये संविधान मोर्चाचं उत्तम संयोजन केलं ते आणि ज्यांचं नुकतंच आपण भाषण ऐकलं ते युवा नेते सुनील खांबे, चंद्रकांतजी जगताप, अपेक्षा दळवी, वृषाली पाटील, पंढरीनाथ गायकवाड, डॉक्टर गिरीश लटके, राजाराम पाटील, बाळाराम भोईर, अनुसया पादीर, संजय अभंगे, चंद्रभान आझाद, जयदेव कवाडे, उपेंद्रजी शेंडे, जय गायकवाड, मधु मोहिते, नानाजी इंदिशा सर्व या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत. आणि हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा नाही, हा मोर्चा कुठल्याही गटाचा नाही, हा मोर्चा आंबेडकरी समाजाचा आहे, आंबेडकरी चळवळीचा मोर्चा आहे. हा मोर्चा आमचा ऐकून घ्या, हा मोर्चा कुणालाही विरोध करण्यासाठी प्रतिमोर्चा म्हणून काढण्यात आलेला नाही. ज्यांनी हजारोंचे लाखोचे मोर्चे काढून सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक जातीय वातावरण तयार केलेलं आहे, एक अराजक सदृश्य परिस्थिती तयार केलेली आहे आणि ज्यांनी मागणी केलेली आहे की ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट, ॲट्रॉसिटी कायदा आहे, मला खाली बस रे, खाली बसवा त्याला, बसवा खाली बस. ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट हा अगोदर मला रद्द झाला पाहिजे, नंतर म्हणतात त्याचा पुनर्विचार झाला पाहिजे, नंतर म्हणतात त्याच्यात बदल झाला पाहिजे, त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे. तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं आमचं शासनाला आमचा इशारा आहे की ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्टच्या एकाही अक्षराला जर तुम्ही धक्का लावलात तर आंबेडकरी जनता ते सहन करणार नाही. आता बाबासाहेबांनी या देशाला लोकशाही दिलेली आहे, राजेशाही केव्हाच संपलेली आहे, संस्थानं खालसा झालेली आहेत. आता कोणी राजा राहिलेला नाही आणि तो उदयन राजा पण राहिलेला नाही. आणि जाणता राजा शरद पवार पण राहिलेला नाही. शरद पवार आणि त्यांना त्यांच्या गँगना जर इतकी भीक लागली असेल, तुम्हाला आरक्षण जर हवं असेल तर आम्ही सगळे दलित, आदिवासी, बौद्ध, एनटी, भटके मुक्त आमचं सगळं आरक्षण शरद पवारांना द्यायला तयार आहोत. मात्र शरद पवार आणि
आणि त्यांच्या समाजानं त्यांची सगळी जमीन ही दलितांना आणि आदिवासींना द्यायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, आम्ही हा इशारा देतोय, नाशिक मध्ये तुम्ही दलित आणि बौद्धांच्या वरती हल्ले केले असा प्रयत्न परत करू नका, नाहीतर तो तुम्हाला महाग पडेल. आम्ही कुणाच्याही दहशतीला घाबरणारे लोक नाही आहोत. हजारो वर्ष आम्ही टक्कर देत संघर्ष करत जिवंत राहिलेले आहोत. त्यामुळं ही एक जातीय दहशत आम्ही सहन करणार नाहीत. आम्ही लोकशाही मांडणारे लोक आहोत. लोकशाही मांडणारे लोक असल्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाचा तरुणाचा जो विभ्रम झाला, जो भ्रम झालेला आहे, त्याला जबाबदार त्या दलित आहे का? जरा एक स्टेजवरच्या लोकांनी प्लीज शांतता राखा. माझं असं म्हणणं आहे, महाराष्ट्रातली 70% जमीन ज्या समाजाकडे, मराठा समाजाकडे, त्या समाजातल्या तरुणांची अशी वाहतात का झालेली आहे. आमचं त्यांना आव्हान आहे की तुम्ही पण आमच्या बरोबर या. तुमचा खरा शत्रू ओळखा. तुमचा खरा शत्रू दलित, आदिवासी, ओबीसी नाहीये. तुमचा खरा शत्रू या देशातला ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही आहे. हे मोदी सरकार आलेलं आहे. मोदी म्हणजे RSSचा स्वयंसेवक आहे. गुजरातमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी, दलितांनी हे सगळं मोदी मॉडेल किती बकवास आहे हे जगाच्या समोर आणलेलं आहे. गुजरातचं मॉडेल किती अंड्यावरती आधारलेलं आहे हे जगाच्या समोर गुजरातच्या आपल्या आंबेडकरवादी जनतेनं आणलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये हे जे फडणवीस म्हणतात की अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये आमचं शासन एक वेगळी भूमिका जाहीर करेल. आणि तुमची हिंमत काय? अॅट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट त्याची अंमलबजावणी कशी करावी याची तरतूद त्या कायद्यामध्ये आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारे त्या कायद्याची तोडमोड जर करायला निघालात तर आम्ही सर्व लोक ते सहन करणार नाही हे सांगण्यासाठी ते आलेलो आहोत. आपण सर्वांनी आलो, आपल्या मनातला असंतोष जाहीर करायला आलो. आमच्यामुळं मराठा समाजाचं नुकसान झालंय काय? आमचा प्रश्न त्याला आहे. तुमचा एखादा सखाराम पाटील 100 वर्षापूर्वीचा, ज्याची 100 एकर जमीन होती, त्याला 50 पोरं झाली आणि 100 एकर जमिनीचा सखाराम पाटील त्याच्या पोरं गुंठ्यावरती आलेली आहेत. त्याला काय दलित जबाबदार आहे का? दलित जबाबदार आहे. ते म्हणतात की अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करा याच्यासाठी की दलितांना आणि आदिवासींना तुमचं कायमचं गुलाम राहायला पाहिजे. म्हणून तुमची लाख इच्छा असेल आम्ही तुमचं गुलाम राहावं. आमची इच्छा नाही की तुम्ही आमचं मालक बनावं. आम्ही मागणी करतोय, जर कायद्यात आणि संविधानाच्या तरतुदी जर बसत असेल तर मराठ्यांना आरक्षण देऊन टाका, पण मुस्लिमांना मात्र आरक्षण 5% मिळालंच पाहिजे. आणि ओबीसीचं जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये कोणीही घुसखोरी केली तर त्या आम्ही सहन करणार नाही. याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत. ते म्हणतात की आम्ही 30% आहोत. जरा शांत राहा. ते म्हणतात की आम्ही 30% आहोत. दुपारी 12 वाजेपर्यंत ते कुणबी असतात, 12च्या नंतर ते मराठा होतात आणि रात्री टाकल्याच्या नंतर क्षत्रिय होतात. अरे तुम्ही आमचे भाऊ आहात, तुमचे आणि आमचे प्रश्न एक आहे. या सरकारने, मोदीच्या सरकारनं आणि या फडणवीसच्या सरकारनं जे आर्थिक आणि सामाजिक धोरण सुधारलेलं आहे त्याचे आपण सर्व भाऊ आहोत. या जागतिकीकरणाच्या आर्थिक धोरणामुळे सगळा समाज कंगाल होत चाललेला आहे. गरीब जास्त गरीब होत चाललेला आणि श्रीमंत होत चाललेला आहे. चला, तुम्हाला जर खऱ्या अर्थानं तुमचा उद्धार करायचा असेल तर शरद पवारांना सोडा. तुमचे 167-168 ची धनदानगी आणि जातदानगी घराणी आहेत, त्यांच्या पाशातून स्वतःला मुक्त करा आणि बाबासाहेबांचा निळा झेंडा मराठा तरुणांनी हातात घ्या. आमच्या बरोबर या, आम्ही तुमच्या बरोबर राहणार आहोत. आमची लढाई तुमचा प्रत्येक सवाल आणि तुमची प्रत्येक मागणी
ही सामाजिक न्यायाचा विरोध करणारी आहे. तुमच्या प्रत्येक मोर्चामध्ये तुम्ही संविधानाचा अपमान करताय आणि म्हणून आम्ही ठरवलं की संविधानाचा सन्मान करण्याचा मोर्चा काढायचा आणि आज तुम्ही तो यशस्वी केलेला आहे. तुम्हाला मनपूर्वक मी धन्यवाद देतो. बरं, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मुंबईला मोर्चा काढायचा का? पुढच्या महिन्यात आपण मुंबईला मोर्चा काढणार आहोत. आपल्या बरोबर मुस्लिम असतील, आपल्या बरोबर ओबीसी असतील, आजही सगळे आलेले आहेत, आपल्या बरोबर आदिवासी असतील. ते म्हणतात आम्ही 30% आहोत, 92 केलं चला, पण आम्ही 70% आहोत ना. मला मी चित्र बघितलं, पोस्टर बघितलं. मी एक मुलगी आक्रमकपणे सांगते की खबरदार, जिजाऊच्या मुलीकडे वाकड्याला जर पाहतो, तू एकटी जिजाऊची मुलगी आहेस का? आमच्या ह्या मुली जिजाऊच्या मुली नाहीत का? ह्या मुली सावित्रीच्या मुली नाही आहेत का? अरे कुठल्याही स्त्रीवरती अन्याय झाला, अत्याचार झाला, त्याचा निषेध आणि धिक्कार आंबेडकरी जनता करते. स्त्रियांच्या बाबतीमध्ये अत्याचार होत असताना जात पाहू नका, त्या नराधम कोपर्डीच्या गुन्हेगारांना फाशी द्या अशी आम्ही मागणी करतोय. अरे पण तुम्ही खैरलांजीमध्ये आमच्या भगिनींचा भगिनींवर जो अत्याचार झाला, त्यांची ती धिक्क काढली. कधी शरद पवार मोर्चात आले का? दुसरा तो राज ठाकरे. तो राज ठाकरे म्हणतो ऍट्रॉसिटी ऍक्ट रद्द झाला पाहिजे. अरे ऍट्रॉसिटी ऍक्ट मधला ये तरी तुला माहिती आहे का? एक प्रबोधनकार ठाकरे जर सोडले, एक प्रबोधनकार ठाकरे म्हणजे केशव सीताराम ठाकरे सोडले, ते सगळी ठाकरे फॅमिली म्हणजे भांडमुळे आहेत, पॅरासाईट. या आरामखोरांनी कधी कष्ट केलेत का? ठाकरेच्या पोरांना माहिती आहे का की म्याल हो कसं असतं? त्याच्यामध्ये आमचे सफाई कामगार कसे उतरतात आणि गुदमारून मारतायत. या महाराष्ट्रामध्ये मोदीची आणि फडणवीसची सत्ता आल्यापासून दलित आणि आदिवासींच्या वरती अत्याचारांच्या मध्ये 40% वाढ झालेली आहे. मी तुम्हाला सांगतो, निळा झेंडा हातामध्ये धरा, गळ्यात तट, बाकीचं सगळं फेकून द्या. आज जसं तुम्ही केलं तसं टाकूया. कोणाची माय लिहिलेली आहे? अरे मराठी समाजाला आम्ही सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, त्या प्रचंड लढाईमध्ये आम्ही सुद्धा होतो, आमचे पूर्वज सुद्धा होते. अरे रायगड होता तुमचा, रायगड आहे, पण रायगडाची रक्षा करणारा होता रायनाथ महार. त्याच्या नावावर रायगडचं नाव झालं. सिद्धगड असेल तुमच्या मालकीमध्ये, पण सिद्धगडाचं नाव ज्याच्या नावावरून ठरवलं तो सिद्धनाथ महार, त्यानेच उभा केलेला सिद्धगड. माझं असं म्हणणं आहे, की सगळ्या महाराष्ट्राच्या जमिनी, सगळ्या दलितांच्या जमिनी, सगळ्या आदिवासींच्या जमिनी तुम्ही लुबाडलेल्या आहेत. आमची मागणी आहे की भारतातल्या सगळ्या जमिनीचं राष्ट्रीयकरण व्हायला पाहिजे. बाबासाहेबांनी जो राज्य समाजवाद आपल्याला सांगितलेला आहे, त्याच्यावरती आपण पाऊल टाकायचं. आजचा मोर्चा हा शेवटचा मोर्चा नाही. आजचा मोर्चा एका महायुद्धाची सुरुवात आहे आणि त्याच्यामध्ये आपण सामील झालेलो आहोत. आम्हाला एकच कळकळीची विनंती करायची आहे, आम्हाला हिंसा नकोय, आम्हाला अनावश्यक संघर्ष जाती जातीत नकोय. प्रत्येक जातीतला गरीब एकत्रित आला पाहिजे आणि इथं गरिबांचं राज्य आलं पाहिजे, असं आमची विचारधारा आहे. आमचे गुरु बाबासाहेब आंबेडकर आहेत. जातीयुद्ध आम्हाला नकोय, परंतु मला सांगायचं आहे, तुम्ही जेव्हा अत्याचार कराल थांबवा. एक जातीय जर दादागिरी कराल थांबवा. मला तुम्हाला एकच सांगायचंय, पेशवाईने खूप अत्याचार केले आमच्यावरती, पण तिला गाडायचं काम सुद्धा आम्हीच केलेलं आहे. आणि त्यासाठी जो विजय स्तंभ जो उभा आहे तो जरा पाहून घ्या. शरद पवारांना मी सांगतो, तो विजय स्तंभ पाहून घ्या. तर मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, ज्या पद्धतीने तुम्ही सर्व विभागातून आलात, दूरच्या विभागातून आलात. मला माहिती इथे खेडोपाड्यातून लोक आले, खोटाळ्यातून आलेले आहेत.
मोखाड्यातून आलेले आहेत, जव्हारमधून आलेले आहेत, मुरबाडच्या खोंड्यातून आलेले आहेत, रायगडच्या अत्यंत दुर्गम भागातून लोक आलेले आहेत. आम्ही दाखवून दिलेलं आहे की ज्या वेळेला दलित समाजाची तुम्ही अन्याय करता मी बऱ्याच वेळा सहन केलेला आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेवर जर तुम्ही अन्याय करायला निघालात, आंबेडकरी जनता जीव देईल. मी सर्व समाजाला विनंती करतो, मातंग समाजाचे प्रतिनिधी इथं आलेले आहेत, चर्मकार बांधव आमच्या इथं आलेले आहेत, आदिवासी बांधव इथं आलेले आहेत, मेहतर समाज इथं आलेला आहे, माळी समाज इथं आलेला आहे, आगरी समाजाचे प्रतिनिधी इथं आले आहेत, शीख समाजाचे प्रतिनिधी इथं आलेले आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी कुणबी समाजाचे सुद्धा प्रतिनिधी इथं आलेले आहेत, ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी आलेले आहेत. हा एक जातीय मोर्चा नाही आणि मराठा समाजाचे इथे प्रतिनिधी आलेले आहेत. हा आमचा मोर्चा. काय घोषणा तुमच्या? आतापर्यंत लढलो मातीसाठी, आता लढू जातीसाठी. ह्या जातीसाठी माती आणि किडनी खराब करून घ्या. डोकं खराबच झालेलं आहे. आम्ही जाती आणि मातीसाठी नाही आलो, जातीसाठी आणि मातीसाठी नाही आलो, आम्ही इथे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी आलो. दुसरी गोष्ट, एक मराठा नाक मराठा. अरे इथे एक भारतीय 125 कोटी भारतीय. बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं की बौद्ध असू, दलित असू, हिंदू असू, ख्रिश्चन असू, पहिल्यांदा आम्ही भारतीय आहोत आणि शेवटी पण आम्ही भारतीय आहोत. या जातीपाती संपल्या पाहिजे. आमचा लढा, तुमचा लढा जाती घट्ट करण्याचा आहे आणि आमचा लढा जातीच्या भित्ती तोडण्याचा आहे, जाती अंताचा लढा आहे आमचा. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, महाराष्ट्राला जर यादवीपासून वाचवायचं असेल, महाराष्ट्राला जाती युद्धापासून वाचवायचं असेल, तर हा संविधान मोर्चा, त्याच्या पाठीमागची भूमिका आणि प्रत्येक झेंड्याच्या पाठीमागे असलेली जनता सगळी एकजुटीनं उभी राहिली पाहिजे आणि जातीवाद्यांचे हल्ले हे परतवून राहिले पाहिजेत, अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. हा, मी एकच सांगतो, एक चांगले कवी आहेत मराठीमध्ये. मराठा मोर्चाबद्दल मला एवढं सांगायचं की ते कवी म्हणतात, ज्याला ना आलो वागता, ज्याला ना आलो मागता, आज जन्म ज्याने सोसले, ज्याला हवे ते लागले तोच ओरडायला लागला, अशी परिस्थिती आहे. म्हणून त्यांना आमचं सांगणं आहे की साध्याच माणसांचा एल्गार येतोय, साधी माणसं आहेत आमची. आमच्या मोर्चाला फायनान्स नाही कोणाचा, आमच्या मोर्चाच्या पाठीमागे कोणी धडधडलं नाही. सगळी माणसं घरचा भाकर तुकडा घेऊन आणि पाणी घेऊन आलेली आहे. ही समतेची लढाई लढण्यासाठी आलेली आहे. अरे हा साध्याच माणसांचा एल्गार आहे, थोर गांडुळांचा भोंदूचा मौन आहे, बाबासाहेबांच्या आवर आहे. म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, जातीयांचा लढा पुढे नेण्यासाठी आपण असंच शांततेने पुढे चला. जसे आला मुका आलो आपण. मी याच्यासाठी मुका मोर्चा काढण्याच्या बाबतीमध्ये समितीमध्ये निर्णय घेतला. तो लोकांच्या मनातली, तरुणांच्या मनातली जी खतखत आहे ती कदाचित 3-4 महिन्याची वेगळ्या भाषेमध्ये निघाली असती. आपले तरुण काही गोष्ट केल्या असते, त्यांनी घेऊ नका, त्याचे ते कायमचे मुख्य होतो. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, सगळ्यांनी जी एकजूट दाखवली, सगळ्यांनी जी शांततेनं आणि शिस्तीनं, संयमानं हा मोर्चा यशस्वी केलेला आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. मी थांबतो आणि सभा संपली. आभार 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 मानतील, आभार चंद्रशेखर आझाद आभार मानतील आणि भास्कर वाघमारे आभार मानतील. या ठिकाणी अत्यंत शांततेने सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत शांततेमध्ये परत जायचं आहे. रस्त्यामध्ये
रस्त्यामध्ये पडलेला जो काही कागद कचरा असेल, पाण्याचे ग्लास असतील, आपल्या स्वयंसेवकांनी पायाखाली असलेले कागद कचरा सगळा उचलून घ्यायचा आहे. मी या सभेला जे मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी श्यामदादा गायकवाड, ॲडव्होकेट राजे गायकवाड, भास्करराव वाघमारे, सुनील कांबे आणि नवीन मुंबईचे हे सगळे जे मान्यवर आहेत, सिद्धरामजी ओवाळ, सन्माननीय गंगारामजी इंदिसे नानासाहेब, वनिताताई इंदिसे, भारत बहुजन महासंघाचे राजू चव्हाण, मुस्लिम समाजाचे अनिस कुरैशी, शीख समाजाचे पप्पू अथवाल, मातन समाज या ठिकाणी आलेले बाळासाहेब पुर्णेकर, मनोज शिंदे, अनेक देव समाज, डॉक्टर विजय मोरे, मला बोलू द्या, जागा खाली करा. या ठिकाणी अनुपजी मित्र, सन्माननीय काका कंबाळकरजी, सन्माननीय जयदीप कवाळेजी, माळी समाजाचे सन्माननीय सचिनजी शिंदे, रुपेशजी जाधव, बिरा बाइंदरचे उपमहापौर, पार्टीचं नाव, सन्माननीय रवी गरुडजी, वसई विरार महानगरपालिकेचे उपमहापौर, सन्माननीय उपमहापौर, आणि आता नंदू मोरे, आणि या सगळ्या याच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना राष्ट्रगीतासाठी ऑर्डर्स देत आहे. ढोर समाजाचे सन्मान्य विनायकजी पोळ आणि त्यांचे सहकारी, मातंग समाजाचे बलराम कांबळे, मातंग समाजाचे प्रदीपजी गायकवाड, भारतीय लहुजी सेनेचे सन्मान्य मनोजभाई रुमाले, मनीषाताई कर्लाद, विकास नेमक, मुंब्रा कळव्यावरून आलेले हनुमंत लांडगे आणि सगळे प्रत्येक या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक माता भगिनीचे आभार. सभा संपली असं जाहीर. सर्व तरुणांना आव्हान आहे की आपल्या जवळचे जे फलक आहेत आणि झेंडे आहेत ते कृपया त्या गाडीमध्ये परत जाऊ द्या. एकही झेंडा आपल्या खांद्यावर पडला नाही पाहिजे. लक्षात ठेवा, आपला स्वाभिमान आहे तो आपला पडला नाही पाहिजे. जेवढे झेंडे आपले फलक असतील ते फलक त्या गाडीमध्ये जाऊ द्या. पुढच्या मोर्चाला आपल्याला ते उपयोगी पडणार असतात. आपले बॅच, त्याचप्रमाणे आपले झेंडे. सर्व तरुणांना आणि महिलांना आव्हान आहे की त्या गाडीमध्ये तुमच्या उजव्या बाजूला तो गाडी आहे तिथे जय भीम दिलेला आहे. त्या गाडीवरती तो टेम्पोमध्ये सगळे झेंडे आणि फलक असू दे एकत्र, कारण पुढच्या आपल्या मोर्चांना हे सर्व झेंडे आणि हे फलक लागणार आहेत. आणि आपण शिस्तबद्ध पद्धतीने जायचंय, कचरा होऊ द्यायचा नाही आहे. शिस्त ही तरुणांना पाळायची आहे आणि महिलांचं आणि लहान मुलांचं योग्य प्रकारे त्यांना त्यांच्या निवासस्थानी आपल्याला पोहोचवायचं आहे. हे सर्वांना आव्हान. पुन्हा सर्व भीमसैनिकांना आणि माझ्या सर्व महिलांना हार्दिक अभिनंदन करतो मी. आणि हा मोर्चा आपला अत्यंत यशस्वी झाला म्हणून तुमचा सर्वांचे एक वार आभार मानतो. जय भीम, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सर्वांनी इथं एवढी गर्दी पाहता आपल्या
महिलांचं पहिलं इथं महिलांसाठी आपण जागा करून द्यायची आहे. कृपया सर्वांनी सर्वांना इथे मी सूचित करण्यात येते की सर्वांनी सर्वांना इथे आवाहन करण्यात येते की प्रथमतः आपले जे बांधव आहेत सर्व दलित बांधवांनी महिलांना जिथून महिला जातील त्या ठिकाणी येऊन त्यांना आपण जागा करून द्यायची आहे. आणि हा